तालुक्यातील पाणी पुरवठा आणि रोहा शहरात सुरू असलेल्या श्री मारुती मंदिर नाट्य सभागृह आणि हनुमान टेकडी सुशोभीकरण संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित सर्व शासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात आणि रोहा शहरात सुरू असलेल्या कामांसंदर्भात दिनांक 5 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सर्व विभागाच्या शासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली। या बैठकीत विशेष करून रोहा तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात आणि शहरातील नाट्य सभागृह, श्री मारुती मंदिर आणि हनुमान टेकडी सुशोभीकरण याविषयी चर्चा करण्यात आली। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी या कामांसंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले। यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, कार्याध्यक्ष सुभाष केकने, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, महेंद्र गुजर, राजू जैन, समीर सकपाळ, अहमद दर्जी, शहराध्यक्ष अमित उकडे, भाजप शहराध्यक्ष यज्ञेश भांड, नितीन पिंपळे, उपनगराध्यक्ष मयूर देवेकर, महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, नंदकुमार म्हात्रे आदींसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, बहुसंख्य रोहेकर नागरिक उपस्थित होते। ऐतिहासिक असं राम मारुती चौक आहे। याचं कारण हनुमानाचं मंदिर आहे तिथे आणि समोर रामचंद्राचं मंदिर आहे। विश्वासांच्या मदतीने त्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम पर्यटन विभागाच्या अंतर्गत आमदार आदितीने मंजूर केलं होतं। ते अंतिम टप्प्यात आहे। त्याच्यात विश्वासांच्या आणि सगळ्या भाविकांच्या काही सूचना होत्या, त्या सूचनाचा आदर करत ते काम कसं पूर्ण होईल याचा आढावा घेतला। हनुमान टेकडी परिसर हा सुद्धा आपण एक भाग पर्यटनावरती विकसित करतो, त्याही कामाचा एकंदर आढावा घेतला आणि अपेक्षा अशी आहे की ते कामसुद्धा जवळपास एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत पूर्ण होईल। नाट्यगृहाच्या कामाला वेग मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो। शहरातील पाणी पुरवठा नव्याने करण्याचा प्रस्ताव ह्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मग ग्रामीण भागातील काही पाणी पुरवठा विशेष करून तुमच्या नंदुशेठ म्हात्रेंनी मुद्दा मांडला तो खरा आहे की बंदरकाठावरच्या दोन्ही गावांची रेंगाळलेली योजना, एकतर त्या प्रत्येक गावाची योजना जलजीवनमध्ये मंजूर केली होती, परंतु काही जणांच्या वेस्टेड इंटरेस्टमुळे अट्टहासामुळे ही सामूहिक योजना जी काही घेण्यात आलेली आहे त्याचं काम केव्हा पूर्ण होईल ते काय सांगता येत नाही। त्याच्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्षाचा त्रास त्या ठिकाणी होत आहे। तर त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती भूमिका ही तुमच्या कालावधीमध्ये घ्यावी लागते। सर, रेशन दुकान व्यवसाय करता येत नाही किंवा दुर्गम भागामध्ये त्यांना धान्य वाटप नाही, त्यांची अशी मागणी होती की आम्हाला जी तुमची यादी येते यादीप्रमाणे माल दुकान पोहोचवलं तर बरं होईल। एक असं आहे की हा निर्णय भारत सरकारने आणि राज्य सरकारने वरिष्ठ पातळीवरती घेतलेला आहे। आपल्या देशामधल्या प्रत्येक राज्यात, आपल्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात अशी दुर्गम परिस्थिती निश्चित त्या ठिकाणी आहे। याच्यामध्ये रेशन दुकानदार आणि विशेष करून ग्राहक, ज्या ग्राहकांना आज मोठ्या प्रमाणावरती मोफत धान्य दिलं जातं त्या ग्राहकांच्या पुढे ते धान्य मिळवलं पाहिजे। माझ्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील रेशन दुकानदार प्रामाणिकपणाने काम करत असतात, त्यांनी मांडलेली अडचण तांत्रिक योग्य आहे, पण शेवटी भारत सरकारने आणि राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्याच्यात जितकी मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।